गुढीपाडव्याच्या 10 ते 15 दिवस आधीच बाजारपेठेमध्ये कोकणातला आंबा जो आहे तो दाखल होत असतो। मात्र यंदा हवामान बदलामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका जो आहे तो सहन करावा लागतोय आणि आपण पाहतोय की जे कोकणातला देवगड आंबा बाजारपेठेमध्ये दाखल झालेला आहे त्या आंब्याला मोहर जो आहे तो उशिरा फुटला आणि आंबा जो आहे तो तयार होण्यासाठी आपण पाहतोय की जवळपास पुढचे 8 ते 10 दिवस लागणार आहेत। मात्र उद्या गुढीपाडवा असल्यामुळे बाजारपेठेमध्ये जे आंब्यांची आवक झालेली आहे तो आंबा मात्र खरं तर सर्वसामान्यांच्या दराच्या बाहेर गेलेला आहे, कारण एका पेटीची किंमत जवळपास 9,000 वरती पोहोचलेली आहे। आपण तो पाहतोय हा आंबा खरं तर देवगड हापूस आंबा आहे, तो 8 दिवसानंतर तयार होईल आणि 8 दिवसानंतर हा आंबा जो आहे तो मात्र बाजारपेठेमध्ये उपलब्ध असेल। इथले व्यापारी आपल्याबरोबर आपण त्यांना विचारणार आहोत, आंब्याची पेटीचा सध्या काय भाव आहे? आंब्याचे सध्या 5 डझन 6 डझन 8,000 9,000 7,000 आंबे बघून क्वालिटी बघून आंब्याचा बाजारभाव आहे। आता ते पिकलेले आंबे कुठले आहेत, ते देवगड आहेत की बाहेरचे आहेत? नाही थोडेसे देवगड रत्नागिरीचे आहेत का की आवक थोडीशी कमी होती ना गेल्या हप्त्यात, काही केरळचे आहेत काही कर्नाटकचे आहेत। त्याचा भाव कसा आहे? त्याचा एवढा मला नाही सांगता येणार, पण आपल्या रत्नागिरी देवगडचा तयार आंब्याचा भाव 3,000 रुपये डझन आहे। 3,000 हो 2.5 3 3.5 तयार आंबे जास्त आहेत नाहीये। 4-8 दिवसांनी आता लोकांना अवेलेबल आता होते। उद्या गुढीपाडवा आहे, उद्या नसणार। आता एवढं गुढीपाडवा पास झाल्यास लोकांनी खायचं। खरं तर आपण पाहतोय की व्यापारी सांगतात की उद्या गुढीपाडव्याला जो आहे तयार आंबा आपल्याला मिळणार नाही, कारण आलेली जी आंब्याची आवक आहे तो आंबा तयार होण्यासाठी साधारणतः 4 ते 5 दिवस लागू शकतात। त्यामुळे उद्या गुढीपाडव्याला जरी आपल्याला सर्वसामान्यांना आंबा खरेदी करायचं म्हटलं तरी सुद्धा 3,000 रुपये डझनचा आंबा जो आहे तो खरेदी करावा लागताना आपल्याला पाहायला मिळू शकतो। कॅमेरापर्सन विकी चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।